जय शिवराय मित्रांनो, 12 जून 2026 पासून पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एक मोठं आंदोलन सुरू होतं. रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. त्यांची मागणी एकच, कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करा आणि सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी द्या. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, आंदोलनाची तीव्रता वाढत होती. महाराष्ट्रभरातून शेतकरी पंढरपूरकडे निघाले होते. रोष होता, अपेक्षा होती आणि एक आशा होती की यावेळी काहीतरी मोठं होणार. पण 14 जूनला अचानक सगळं बदललं. त्या ठिकाणी राज्याचे मंत्री गिरीश महाजन पोहोचले, चर्चा झाली आणि आंदोलन स्थगित करण्यात आलं. रोहित पवार यांनी सरकारला मागण्यांचं पत्र दिलं आणि सरकारकडून एक आश्वासन मिळालं. ते म्हणजे काय? 22 जूनला बैठक घेऊ, तुमच्या मागण्यावर विचार करू. आता इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. जर सरकार खरंच शेतकऱ्यांच्या बाजूने असतं तर आधीच अटी सुलभ केल्या नसत्या का? आंदोलनाची वाट का बघितली? मित्रांनो, हजारो शेतकरी वाट काढत होते. काही जण शेकडो किलोमीटरवरून आले होते, खर्च करून, वेळ देऊन, आशा घेऊन. पण त्यांच्या पदरात काय पडलं? फक्त एक आश्वासन. ना कोणतं लेखी हमीपत्र, ना कोणतं ठोस निर्णय. यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसते. आता पुढे काय? रोहित पवार यांनी सांगितलं की 22 जूनला मोठी बैठक होणार. त्यामध्ये अनेक नेते सहभागी होणार आणि पुढचा निर्णय घेतला जाणार. तसेच रविकांत तुपेकर बुलढाण्यात आंदोलन करणार असल्याचेही सांगितलं गेलं आहे. पण वास्तव काय आहे? ही बैठक निर्णायक ठरेल का, की पुन्हा एकदा फक्त चर्चा आणि विलंब? कारण शेतकऱ्यांचा रोष आता टोकाला पोहोचला आहे आणि हा रोष जर योग्य दिशेला गेला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर आंदोलन सुरू झालं मोठ्या अपेक्षेसह, 2 दिवसात स्थगित झालं. सरकारकडून फक्त आश्वासन. आता सगळं 22 जूनच्या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे. आता खरी परीक्षा त्याच दिवशी होणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.